पालघर ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा धरणापाठोपाठ मोडकसागर धरण देखील पूर्ण क्षमतेने भरलंय। याशिवाय पालघरमधील सूर्या प्रकल्पाचं धामणी आणि कवडास या धरणातून मोठ्या प्रमाणात सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सूर्या नदी धोक्याच्या पातळीवर वाहतीये, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कता बाळगा असं आवाहन देखील करण्यात येतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातून वाहणाऱ्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत आणि या नद्यांमुळे अनेक रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। पालघरवरून सिन्नरमध्ये जाणारा जो महामार्ग आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। याशिवाय पालघर बोईसरचा जो रस्ता आहे तो देखील पाण्याखाली गेल्यामुळे पालघरकडे जाणारे प्रमुख रस्ते वाहतूक ही बंद झालेली आहे। मी सध्या वैतरणा नदीच्या किनारी आहे, कारण वैतरणा नदीमध्ये देखील जे मोडकसागर धरण आहे ते पूर्ण भरल्यामुळं वैतरणा नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याच सोबत सूर्या नदी असेल किंवा तानसा नदी असेल, या नद्यांवरची जी धरणं आहेत ती पूर्ण भरल्यामुळं नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि या विसर्गामुळे नद्या आहेत त्यांना धोक्याची पातळीवरून वाहत आहेत। मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पावसाची स्थिती जर अशीच राहिली तर पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। NDTV मराठीसाठी नाजिम शेख सोबत मनोज सातवी, पालघर।